आता पाहणार आहोत लोकसभेचा रणसंग्राम मधून काही लोकसभेतल्या महत्त्वाच्या बातम्या। जो मोदी जी के साथ नहीं उनको जनते का साथ नहीं, देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया। जागा वाटपामध्ये शिंदेंना घेरण्याचा आणि कमजोर करण्याचा प्रयत्न, राजकारण करा पण सोबत येणाऱ्यांसोबत घातपात नको, बच्चू कडूंची भाजपवर जोरदार टीका। राणा दहीहंडी आणि होळीचे कार्यक्रम सोडून कुठेही जात नाहीत, नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण अद्यापही प्रलंबित, बच्चू कडू यांची राणांवर टीका। ठाकरे गटाचे 8 आमदार माझ्या संपर्कात, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचा दावा, मुख्यमंत्री शिंदेंची 8 आमदारांसोबत भेट घडवून देणार असाही केला दावा। तर उदय सामंतांचा आकडा चुकलाय, 8 नाही 80 आमदार असतील, उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांची खोचक टीका। उदय सामंतांनी आपल्या घरातील भावाकडे पाहावं असाही दिला सल्ला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम, उदय सामंत यांचं वक्तव्य, तर शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट, उदय सामंत यांचं वक्तव्य। नारायण राणेंचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडनं स्वागत, एकीकडे नारायण राणेंकडनं शक्तीप्रदर्शन तर दुसरीकडे उदय सामंत यांच्याकडनं जागेवरती दावा कायम। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना आम्हाला हवा, विनायक राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील, संजय राऊतांचा राणेंना टोला। रत्नागिरी सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा कायम, माघार घेण्यासंदर्भातलं ट्विट किरण सामंतांकडनं डिलीट, तर शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट, उदय सामंतांचं मत।